नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एफ-डी, फिक्स्ड डिपॉझिट आणि म्युच्युअल फंड्स या दोन्हींपैकी आपल्यासाठी गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय आपल्यासाठी चांगला ठरू शकतो, तर याच्याविषयी पूर्ण डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर यानंतर आपण यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट आणि म्युच्युअल फंड यांच्यातील सविस्तर तुलना जी आहे या ठिकाणी केलेली आहे, की कशाप्रकारे दोन्हींपैकी कोणता पर्याय आपल्यासाठी चांगला ठरू शकतो. ठीक आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. आता सगळ्यात अगोदर गुंतवणूक करण्या अगोदर गुंतवणूक का करावी हे कळणं महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे का शिकावं हे जर माहिती असेल तर आपण शिक्षण घेणं चालू ठेवतो किंवा शिकत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूक का करावी, गुंतवणुकीचं असं काय महत्त्व आहे आणि का गरज आहे. तर गुंतवणूक का करावी, तर सध्या आता बघू शकता महागाई जर वाढत असल्याने महागाई जर वाढत असेल तर पैसा योग्यरित्या गुंतवणं आवश्यक आहे. जर समजा तुम्ही महागाई वाढत आहे आणि तरीही तुम्ही गुंतवणूक करत नसाल तर या ठिकाणी तुम्हाला नंतर या महागाईचा त्रास, धोका जो आहे तुम्हाला होत असतो. जसं मी नेहमी सांगतो की जर तुम्ही महिन्याला 10,000 जरी कमवत असाल किंवा 10 लाख जरी कमवत असाल, पण जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले नाही, गुंतवणूक केली नाही पैशांची, तर ते 10 लाख जे आहेत 10 लाखच राहणार आहे, ते वाढणार नाही. तर तुम्हाला पैसे वाढवण्यासाठी पैसे गुंतवणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे प्रत्येक गुंतवणुकीसाठी जोखीम, परतावा आणि लिक्विडिटी हे बघणं गरजेचं आहे. आता जोखीम म्हणजे काय? रिस्क. एखाद्या गुंतवणुकी या ठिकाणी समजा आपण एखादा प्लॉट विकत घेतोय, एखादा प्लॉट आहे, तुम्ही तो विकत घेणार आहे, तर तिथे जोखीम किती आहे त्या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर परतावा, नंतर खरंच या 2 महिन्यानंतर 2 वर्षानंतर तिथं किती आपल्या बेनिफिट होऊ शकतं. त्यानंतर लिक्विडिटी किती आहे? लिक्विडिटी म्हणजे काय? आपण त्याला आपल्याला जर समजा गरज वाटली एका महिन्यानंतर विकायची, तर तो विकू शकेल का? तर ही लिक्विडिटी, जोखीम, परतावा हेच बघणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. आणि हे बघितल्यानंतरच तुम्ही इन्व्हेस्ट करायला हवं माझ्या हिशोबाने. आता तिसरा पॉईंट जो आहे, एफ-डी आणि म्युच्युअल फंड हे 2 लोकप्रिय आहेत, पर्याय आहेत, पण कोणता चांगला? तर आता आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी आपण हे बघत असतो की आपल्याला लोक सांगतात, मित्र सांगतात की म्युच्युअल फंड चांगला आहे, किंवा ॲडमध्ये सुद्धा आपण आजकाल बघतोय की म्युच्युअल फंड खूप चांगला आहे, इन्व्हेस्ट करायला पाहिजे. त्यानंतर एफ-डी चांगला आहे. बरं ठीक आहे, दोन्ही जरी चांगले असेल, पण आपल्यासाठी कोणता चांगला आहे? ठीक आहे. आपल्यासाठी कोणता चांगला आहे? ज्यावेळेस एखादा व्यक्ती सांगतो तुम्हाला, एखादा डॉक्टर सांगतो की तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे, तुम्हाला हा व्यायाम करणं गरजेचं आहे, तो व्यायाम करणं गरजेचं आहे. हे व्यायाम करणं गरजेचं आहे हे सगळ्यांना सांगतात. पण ज्यावेळेस प्रत्येक पेशंट जे आहे डॉक्टरकडे जातो, तर प्रत्येकाला हा वेगळा व्यायाम दिला जातो. की का? की प्रत्येकासाठी व्यायाम जो आहे वेगळा असू शकतो. त्याच्या बॉडी टाईपनुसार, त्याच्या वेटनुसार, एजनुसार अशा प्रकारे. तर त्याचप्रमाणे जे आहे या ठिकाणी एफ-डी आणि म्युच्युअल फंड दोन्हीही चांगले आहेत, कशातच डाऊट नाहीये. पण तुमच्यासाठी या दोन्हीपैकी कोणतं चांगलं असेल, तर हे कळणं गरजेचं आहे. तर त्याचं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय ते अगोदर जाणून घेऊया. एफ-डी म्हणजे काय? तर ठराविक कालासाठी, ठीक आहे, ठराविक कालावधीसाठी निश्चित रक्कम गुंतवणे. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, समजा 10 लाख रुपये समजा तुम्ही या ठिकाणी गुंतवणार आहात. ठीक आहे. ठराविक कालासाठी म्हणजे समजा 5 वर्षासाठी तुम्ही या ठिकाणी गुंतवणार आहात आणि निश्चित रक्कम गुंतवणे. आता यामध्ये काय होतं, एफ-डीवर ज्यावेळेस तुम्ही एफ-डीमध्ये पैसे गुंतवता, एक ठराविक अमाउंट जे आहे तुम्ही पैसे गुंतवत असतात 10 लाखांचे. त्यानंतर ते 5 वर्षापर्यंत असेल किंवा 10 वर्षापर्यंत असेल, एक उदाहरणासाठी घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये काय होतं की ज्या ठिकाणी तुम्ही एफ-डी करता, तर ती बँक आहे किंवा एन-बी-एफ-सी जे आहेत ते तुम्हाला ठराविक व्याज किंवा परतावा हे देत असतं. आता सध्याचा जे परतावा आहे किंवा बेनिफिट जे आहे, व्याजदर जो आहे 5 ते 7% आहे. 5 ते 7% मिळतं. ठीक आहे. आता मुदतीपूर्वी या ठिकाणी बघू शकता की महत्त्वाचा पॉईंट हा, की मुदतीपूर्वी जर पैसे काढले तुम्ही एफ-डी मधून तर तुम्हाला दंड लागतो. ठीक आहे. आता या ठिकाणी एक उदाहरण दिलंय आपण. जर तुम्ही 1,60,000% वार्षिक व्याजदराने 5 वर्षांसाठी एफ-डी मध्ये गुंतवले,
तर तुम्हाला सरासरी जे आहे 1,40,000 जे आहे या ठिकाणी मिळतात. 1,40,255 रुपये. ठीक आहे, एक उदाहरण समजून घ्या. आता हे उदाहरण लक्षात ठेवा. ठीक आहे, वाटल्यास याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आता एफडीचे फायदे आणि तोटे यामध्ये बघूया. आता एफडी फायदे काय आहेत, म्हणजे या ठिकाणी जे आहे या ठिकाणी आपल्याला काय फायदा काय आहे, तर आपल्याला सुरक्षितता मिळते. आपल्याला आपले जे पैसे आहेत या ठिकाणी सुरक्षित असतात. त्यानंतर व्याजदर ठरलेला असल्याने जोखीम नाही, म्हणजे तुम्हाला 7% म्हणजे 7% मिळणारच, कमी मिळणार नाही. त्यानंतर टॅक्स या ठिकाणी बघू शकता, टॅक्सवर सवलत मिळू शकते. आता महागाई या ठिकाणी बघू शकता, तोटा काय आहे, ती महागाई आहे. महागाई वाढली तर तुम्हाला परतावा जो आहे 60% तर 60%च राहणार आहे, तो काही चेंज होणार नाही. त्यानंतर मुदतीपूर्वी पैसे काढल्यास तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर म्युच्युअल फंडच्या विषयी आपण पूर्ण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे की म्युच्युअल फंड म्हणजे काय, आणि म्युच्युअल फंड विषयी पूर्ण डिटेल माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे त्याची लिंक दिलेली आहे. आता यानंतर म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूकदार अनेक, हे बघा, म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदार. गुंतवणूकदार म्हणजे कोण, तर पैसे गुंतवणारा म्हणजेच गुंतवणूकदार. आता गुंतवणूकदार काय करतो, आपले पैसे जे आहे गुंतवण्याचा प्रयत्न करतो, पैशांची वाढ होण्यासाठी. आता आता जे म्युच्युअल फंड असतात हे काय करतात, गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करतात, म्हणजे आपल्याकडून आणि ते शेअर्समध्ये, बॉन्ड्समध्ये आणि इतर ठिकाणी जे आहे गुंतवणूक करतात, आणि त्या गुंतवणूक करणाऱ्या फंडला म्युच्युअल फंड असे म्हणतात. ठीक आहे, समजलं? हां. आता पुढचं, आता ते गुंतवणूक कोण करणारे असतात, तर ते तज्ज्ञ मॅनेजर असतात, फंड मॅनेजर असतात ते ज्यांना याविषयी, गुंतवणुकीविषयी त्यांना पूर्ण माहिती असते, ज्ञान असतं, आणि ते गुंतवणूक आपल्या जो फंड आहे, आपले जे पैसे आहेत त्यांना मॅनेज करतात आणि व्यवस्थितरित्या जे आहेत त्यांना इन्व्हेस्ट करतात. आता म्युच्युअल फंडमध्ये 2 प्रकारे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, SIP आणि लमसम. SIP म्हणजे काय, एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता आपण या ठिकाणी SIP आणि लमसमद्वारे गुंतवणूक जी आहे या ठिकाणी बघू शकता. आता SIP म्हणजे काय, की तुम्ही समजा एक ठराविक अमाऊंट जी आहे, एक उदाहरणासाठी आपण 5,000 घेऊया. 5,000 अमाऊंट जी आहे प्रत्येक महिन्याला तुम्ही जर इन्व्हेस्ट करत असाल तर ती एक फिक्स अमाऊंट आहे, त्याला SIP म्हणतात. आणि त्यानंतर लमसम म्हणजे काय, की तुम्ही समजा 5,00,000, 10,00,000, तर अशी अमाऊंट जी आहे एकदाच तुम्ही जे आहे इन्व्हेस्ट करता, त्याला लमसम असं म्हणतात. ठीक आहे, हे 2 ऑप्शन तुम्हाला समजले, SIP आणि लमसम. आता एक उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी, की जर तुम्ही SIPच्या माध्यमातून दर महिन्याला 5,000 गुंतवले आणि वार्षिक परतावा जर तुम्हाला 12% मिळत असेल, तर तुम्हाला 10 वर्षात तुमचे पैसे जे आहेत ते 11,61,695 रुपये होऊ शकतात. ठीक आहे, 12%ने, आणि जर जास्त मिळालं तर जास्त सुद्धा परतावा या ठिकाणी होईल. तर यानंतर म्युच्युअल फंडचे जे फायदे आणि तोटे या ठिकाणी बघू शकता. एक म्हणजे महागाईला आपण मात करू शकतो, म्हणजे जरी महागाई वाढली तरी आपल्याकडे ऑलरेडी आपली अमाऊंट जी आहे 12% पेक्षा जास्त वाढलेली असते. त्यानंतर विविध गुंतवणुकीच्या संधी आहेत. या ठिकाणी आपण 3 प्रकारे गुंतवणूक करू शकतो. इक्विटी आहे, डेट आहे आणि हायब्रिड आहे. तर हे इक्विटी, डेट, हायब्रिड काय आहे ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. तरीही आता इक्विटीमध्ये रिस्क जास्त असते, डेटमध्ये रिस्क बॅलन्स असते, कमी असते, आणि हायब्रिडमध्ये बॅलन्स असते. ठीक आहे, तर इक्विटी आणि डेट मिळूनच जे आहे हायब्रिड बनते. तर इक्विटीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले, तर इक्विटीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला जो परतावा आहे तो जास्त असतो, म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट जास्त मिळू शकतो, पण त्यामध्ये रिस्कसुद्धा जास्त असते. तर ह्या बाकीच्यांमध्ये डेट आणि हायब्रिडमध्ये जे आहे ते बॅलन्स असते. ठीक आहे, आता लवचिकता म्हणजे काय, तुम्ही कधीही पैसे या ठिकाणी फ्लेक्झिबिलिटी जी आहे या ठिकाणी बघू शकता, की कधीही पैसे या ठिकाणी तुम्ही काढू शकता. ठीक आहे, असं काही फिक्स नाही आहे. पण काही म्युच्युअल फंड्सना जे आहे या ठिकाणी कंट्रोल असतं, किंवा आपण त्याला टर्म्स अँड कंडिशन्स असतात, ते आपण जाणून घेऊया. आता या ठिकाणी तोटे बघू शकता तुम्ही. तोटे काय काय आहेत. पहिला तोटा म्हणजे बाजाराच्या उतारावर अवलंबून असते. समजा जर बाजार समजा शेअर मार्केट जे आहे जर खाली असेल, म्हणजे लॉसला असेल, तर लॉस तुम्हाला होऊ शकतो, आणि त्यामध्ये जोखीम जी आहे जास्त होऊ शकते. आता दुसरी गोष्ट अशी आहे, की यामध्ये जोखीम व्यवस्थापन म्हणजे रिस्क मॅनेजमेंटची गरज असते, आणि या ठिकाणी जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला टेन्शन येणार नाही. ठीक आहे, यानंतर आपण एक चार्ट बघतोय.
या ठिकाणी बघू शकता परतावा या ठिकाणी फिक्स डिपॉझिटचा 5 ते 7% आहे, म्युच्युअल फंड 5 ते 15% एक ॲव्हरेज सांगितलं आहे आपण. आणि या ठिकाणी निश्चित आहे, हे फिक्स आहे. आणि या ठिकाणी जोखीम जी आहे अगदीच नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी मध्यम ते जास्त प्रमाणात असू शकते म्युच्युअल फंडमध्ये. लिक्विडिटी जी आहे मुदतीपेक्षा जर अगोदर काढले तर आपल्याला दंड लागू शकतो आणि या ठिकाणी कधीही पैसे काढू शकता. पण तरीही माझ्याकडून असं माझ्या मते या ठिकाणी सुद्धा टर्म्स अँड कंडिशन असू शकतात. त्यानंतर महागाई विरुद्ध संरक्षण नाही होय, तर अशा प्रकारे जे आहे या ठिकाणी आहे. त्यानंतर जर समजा तुम्ही ELSS फंड जर मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये कर बचत होऊ शकते. ठीक आहे, तर अशा प्रकारे. यानंतर आता पर्याय कोणता निवडावा हे महत्त्वाचं आहे, की तुम्ही पर्याय आता कोणता निवडायला हवा. तर सगळ्यात कशा प्रकारे तुम्ही पर्याय निवडू शकता आणि का निवडायचा आहे. ठीक आहे, तर पहिली गोष्ट आहे, जर तुम्हाला सुरक्षितता हवी असेल, सुरक्षितता, ठीक आहे, जोखीम कमी हवी असेल आणि ठराविक परतावा पाहिजे असेल, म्हणजे फिक्स जे आहे इन्कम पाहिजे असेल, तर तुम्ही ज्या ठिकाणी FD मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. त्यानंतर जर समजा दीर्घकालीन परतावा समजा तुम्हाला हवा असेल, म्हणजे जास्त काळापर्यंत तुम्ही या ठिकाणी जोखीम घेऊ शकता किंवा जास्त काळापर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, तर त्यावेळेस तुम्हाला म्युच्युअल फंड जे आहे चांगलं राहू शकतं. त्यानंतर तुमच्या आर्थिक उद्दिष्टावर आणि जोखीम क्षमतेवर, म्हणजे काय, तुमचं आर्थिक उद्दिष्ट काय आहे की तुम्हाला किती वर्षात किती पैसा कमवायचा, जर असं काही उद्दिष्ट असेल आणि त्यानंतर जोखीम घेण्याची क्षमता असेल, तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आणि उद्दिष्टावर, म्हणजेच तुमचं फायनान्शियल एम काय आहे त्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी पैसा किंवा गुंतवू शकता FDमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये तुमच्या हिशोबाने. आता कोणता व्यक्ती योग्य आहे म्युच्युअल फंडसाठी किंवा FDसाठी. आता FD कोणासाठी योग्य आहे किंवा कोणता व्यक्ती FDसाठी योग्य आहे. ज्यांना जोखीम टाळायची, म्हणजे ज्यांना रिस्क घ्यायची नाही आहे आणि ज्यांना निश्चित परतावा हवा असेल, त्यांनी FDमध्ये तुम्ही जे आहे इन्व्हेस्ट करू शकता. आता म्युच्युअल फंड कोणासाठी आहे की बाबा जे दीर्घकालापर्यंत गुंतवणूक करू शकतात आणि जोखीम घेण्याची क्षमता आहे. समजा तुमचं वय वगैरे कमी आहे, तुम्ही कमवता आणि त्या हिशोबाने तुम्ही जोखीम घ्यायला इच्छित असाल, तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी चांगलं ठरू शकतं. आता या ठिकाणी बघू शकता FD आणि म्युच्युअल फंड दोन्ही गुंतवणूक पर्याय जे आहे फायदेशीर आहेत, पण तुमच्या गरजेनुसार तुम्ही योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि या ठिकाणी हे जर तुम्हाला प्रेझेंटेशन आवडलं असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर करू शकता. त्यानंतर तुम्हाला कोणता पर्याय तुम्ही निवडणार ते आम्हाला कमेंट करून खाली सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.